हळू 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 हळू. एक षटक पूर्ण, 6 धावा. एक षटक पूर्ण, 6 धावा.
हॅलो 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 बघूया. हॅलो. धावसंख्या धावफलकावर 12 धावा, 2 षटक पूर्ण, धावसंख्या 12 धावा. हॅलो हॅलो. अरे वा. या 2 षटक पूर्ण, धावसंख्या धावफलकावर 12 धावा, 3 गडी बाद 12. PS रॉयल संघ विरुद्ध DR टायगर्स. DR टायगरचा एक नामवंत गोलंदाज रवी वर्तकनगरचा हा खेळाडू ठाणे क्षेत्रामध्ये एक अचूक टप्पा दिशा यावर गोलंदाजी करणार हा गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू डाव्या यष्टीवरून मधल्या यष्टीवर येणार व्हायची संभव आणि डायरेक्ट हिटच पाहिजे होती. पंचांचा इशारा न बघता कदाचित फलंदाज परतीचा रस्ता पकडतात का बघूया. आणि हा चौथा धक्का धावचीच्या स्वरूपात, चौथा गडी बाद PS रॉयल संघाचा. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 12 धावा. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू नंतरची ही परिस्थिती. सचिन गेला ना. चार गडी बाद 12 धावा. जे दर्शक उशिरा दाखल झाले असतील त्यांच्या माहितीसाठी आजचा मेगा फायनल डे, ठाणा प्रीमियर लीगचा हा थरार, तशातला आजचा हा अंतिम दिवस. आखूट टप्प्याचा चेंडू चांगला फटकवतात. ओहो, दॅट्स अ ग्रेट शॉट. क्लासिकल ॲट द लेग साइड. आखूट टप्प्याच्या चेंडूला फक्त चेंडूचा टप्पा आखूड बघितला, ताबडतोब बॅकफुटला गेले आणि एक चेंडू फळीच्या मधोमध घेऊन हा जबरदस्त तडाखा. दॅट्स अ ग्रेटेस्ट शॉट, नो डाऊट. धावसंख्या वाढते, धावसंख्या 16 धावा. एक चुकी, आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याचा योग्य फायदा उठवत आहेत. धावसंख्या 18, माफ करा, 12 आणि 6 18 बरोबर 18 धावा. दॅट्स अ गुड शॉट, नो डाऊट. रवी आता राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. त्याच्यासाठी व्यूरचना 4 खेळाडू ऑफ साईडला, 5 खेळाडू लेग साईडला. यावेळी चांगला टप्पा, खोलवर टप्पा, चांगला यॉर्कर पद्धत चेंडू. फलंदाज ठीकसे खेळतात ते स्क्वेअर लेगच्या दिशेला, शरीरापासून थोडेसे दूर. धावसंख्या 1 धावांची भर. धावसंख्या 19 धावा, 4 गडी बाद तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडू नंतर. रवी आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर. यावेळी डाव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, त्याला दिशा देत आहेत फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. घोषित क्षेत्र आहे, 1 धाव तर निश्चित असते ते घोषित. धावसंख्या 1 धावांची भर. धावसंख्या वाढते. धावसंख्या 4 गडी बाद 20 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. यावेळी खूपच उसळी घेणारा चेंडू. फलंदाज बघू, इशारा काही नाही, 1 बाउन्स अलाउड.
डॉट डिलिव्हरी. पंच एकदा घोषित. 21 आणि हा डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 21. 21 धावा. 3 षटक पूर्ण. 4 गडी बाद. 21 धावा. PS रॉयल संघ लढत देतोय DR टायगरशी. प्लीज टीम मीटिंग फक्त 5 षटकात एकदाच आपण टीम मीटिंग साठी एकत्र येऊ शकता याची नोंद घ्यावी. अन्यथा 3 धावांची पेनल्टी आजच्या दिवसात आपल्याला कदाचित लागू शकेल. वेळ 20 मिनिटाची 5 षटक पूर्ण करण्यासाठी. सन्माननीय विलास पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माननीय विलास पाटील साहेब यांचं हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग सर. या सर्व ठाणा प्रीमियर लीगचे प्रमोटर, प्रवक्ते, पाठीराखे, आधारस्तंभ माननीय विलास पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. ठाणे शहराच्या क्रिकेटच्या इतिहासामधलं सोनेरी पान ज्याला म्हटलं जातं ते म्हणजेच ठाणे प्रीमियर लीग. 1962 ला ठाण्यात क्रिकेट सुरू झालं. आज 2017 आहे, परंतु अजूनपर्यंत ठाणे शहरात कधीच अशी प्रीमियर लीगची स्पर्धा झाली नाही. 10 वर्ष IPL ला झाली, त्याच्यानंतर आपण TPL करतोय. ठाणं मुंबईच्या बाजूला आहे, तरी मुंबईचं वारं ठाण्याला लागायला बरीच वर्ष लागली. याला कारण आपली एकात्मतेचा अभाव हा मुख्य आहे. हा अभाव दूर करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी, खेळाडूंची जाण लोकांना होण्यासाठी, खेळाडूंवर प्रकाश पडण्यासाठी कोचेस अनेक आहेत, गुरु किती आहेत, हा तत्वाचा प्रश्न, निष्ठेचा प्रश्न. परंतु यावेळी TPLच्या कमिटीचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी टेनिस क्रिकेटला एक मोठं वलय निर्माण करून दिलंय. त्याबद्दल प्रवर्तक श्री विलास पाटील साहेब आणि TPL कमिटीचं खरंच तमाम क्रिकेट रसिकांतर्फे मनपूर्वक अभिनंदन. चला, 4थ्या षटकाची सुरुवात. धावसंख्या मर्यादित 21 for 4. बॉलर कोण आहे? पंकज. ओ खराब चेंडू आणि गोलंदाज सळोकी पळो. आरपार शॉट नक्कीच. एवढा फुलटच चेंडू, लूज डिलिव्हरी आणि चेंडू सीमारेखा पार. षटकार. एकदा सदाबहार और लगातार बार बार. 2 चेंडू फलंदाजांना फुलटॉस दिले. धावसंख्या 33. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. सकाळी जर भुकेलेल्या माणसाला नाश्ता मिळाला नाही आणि त्याच्यासमोर एवढं चांगलं ताट वाढलं तर तो कसा जेवेल. त्याप्रमाणेच फलंदाजाला सकाळी 2 चेंडूंचे न्याहारी फुलटॉसची आणि तो मस्तपैकी न्याहारी करतोय. षटकाराने 2 षटकार. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा योग्य उपयोग. 2 षटकारांनी सामन्याचं चित्र बदललंय. धावसंख्या 33. 33 धावा. फलंदाज आहे अण्णा. व्यावसायिक फलंदाज आहेत. प्रत्येक खेळाडू हा आपापल्या क्षेत्रात सर्वांग सुंदर कामगिरी करणारा आहे. 3 खेळाडू लेग साइडला आहेत.
हा उजव्या ष्टीवर सरळ निघतोय. पंच वळतायत, इशारा येतो. अवांतर चेंडू वाढी स्वरूपात. धावसंख्येत 1 धावांची भर. अतिरिक्त धावसंख्येमध्ये धावसंख्या 34. हनीफ उर्फ अण्णा. हो, हनीफ मुंब्र्याचा हा बाशिंदा, जॉली बॉयजचा हा संघाकडून खेळणारा एक अष्टपैलू खेळाडू. यावेळी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. लेग साइडला 1 धाव निश्चित. चांगला थ्रो. ओ, चांगला थ्रो होता निश्चितच, परंतु फ्लॅट थ्रो नव्हता. रवी लॉंग, मनोज पवार मिड विकेट क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेगला 3 खेळाडू बाउंड्री लाईनवर लेग साइडला. अजून एक घाणाघाती षटकार. हॅलो, फार सर्वांग सुंदर षटकार. धावसंख्या आता वेगाने वाढते. धावसंख्या धावफलकावर 42 धावा. धावसंख्येला वेग आलाय. थोडस मागणे नव्हे, खूपच मागणे षटक यावेळी. धावसंख्या 42. 3 षटकानंतर धावसंख्या होती 21. 4 गडी बाद. आता 4थं षटक अजून प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत निघाल्या त्या धावा या षटकात 21. महागडे षटक नक्कीच ठरतंय आणि हे सेकंड लास्ट ओव्हर नाहीये, हे 4थं षटक आहे. रवी त्यांचा अनुभव त्यांना सांगतायत. नक्कीच अशावेळी चर्चा करावी, मार्गदर्शन करावं, गोलंदाजाचा मनोबल वाढवावं. हर्षद अण्णा मुंब्र्याचा फलंदाज पूर्ण भरात. ओ, हा सुंदर चेंडू. चांगला कमबॅक करतो गोलंदाज. हळूवार टाकले चेंडू. स्लोअर 1. ओ, क्लासिक डिलिव्हरी. नशीब चेंडू फळीला चेंडू लागून स्टंपवर आदळला नाही. 1 धाव बाय स्वरूपात. धावसंख्या 43. 4 षटक पूर्ण. धावसंख्या 43 धावा. चार षटक पूर्ण. धावसंख्या 43 धावा. 43 आफ्टर 4 ओव्हर. मनोज पवार यांचं पहिलं षटक चांगलं. रवी या गोलंदाजांनी तिसरं षटक फार सुंदर गेलं. 3 षटकात 21 धावा. हे मागणे षटक या षटकात एकूण निघाल्या 22 धावा. त्यामुळे आता PS रॉयल संघ एका मोठ्या धावसंख्येच्या मागे नक्कीच पाठलाग करताना दिसतोय. किती लक्ष ठेवतात बघूया. आणि अशावेळी पुन्हा एकदा DR टायगरचा भरोशाचा गोलंदाज रवी याच्याचा चेंडू सोपवला. फार मोठा आणि महत्वाचा षटक. सामना महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी टू क्वालिफाय इन द क्वालिफाईंग राऊंड. यावेळी सुंदर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. स्लोअर 1 आणि हा धाव नक्कीच बदलला.
फलंदाज झेलचीच झालाय. कॉट बाय विकेट किपर अमरोज. पहिल्या धावसंख्या झाली 43 43 आफ्टर 4 ओव्हर्स. लॉंग ऑन पंकज मिड विकेट स्क्वेअर लेग एक्स्ट्रा मिड विकेट. 4 खेळाडू लेग साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. 5 खेळाडू लेग साइडला 4 खेळाडू ऑफ साइडला. या हो दॅट्स अ गुड डिलिव्हरी गुड यॉर्कर. दोन चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी. रवी धावसंख्या 43 43. 4 चेंडू शिल्लक शेवटचे. रवी आपल्या मार्गावर 10 ते 5 फॉलांचा रनअप. चेंडू टायमिंग करू शकत नाहीयेत. पूल करायचा प्रयत्न मिडॉल. पंकज वेगाने पुढे येत आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या एकदाची भर. धावसंख्या 4 वर 4 44. 3 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातले. चांगला चेंडू लेग बाय स्वरूपात. 1 धाव. धावसंख्या 44 माफ करा 45 45 ऑन द बोर्ड. 2 चेंडू शिल्लक 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू लक्ष निर्धारित करण्यासाठी पीएस ला. हा मिस्ट्रोक परंतु 1 धाव फाईन लेगच्या क्षेत्रात. धावसंख्या 46. आता शेवटचा चेंडू एक बाय स्वरूपात धाव. वन डिक्लेअर. ओके सर 1 डिक्लेअर. चेंडू लागून गेला. 1 डिक्लेअर. जुना चेंडू द्यावा. डू नॉट चेक द बॉल. पंच स्वप्नील आणि पंच शशी साटम या सामन्यात देखरेख करतात. हा चांगला फटका जमीन लगत. पंकज याच्याकडे आणि धावचीचा संभव. येस बघूया नक्कीच बाद. गुड थ्रो व्हेरी नाईस थ्रो. धावसंख्या 47. 48 टू विन. 48 टू विन. यानंतरचा सामना होतोय तो व्यंकट प्लीज कॉन्टॅक्ट इमिजिएटली. हॅलो 48 वाढव ना जरा आता. आता तुझ्या याला 6 आल्या. आवाज दे ना. ते बोलले आवाज कमी. अरे आता कर 12 वाजले. एवढं घाबरून केलं तर आपण कॉमेंट काय करायचं. हॅलो हॅलो हॅलो. हा जरा आवाज लोकांना पोहोचून. थँक्यू. यानंतरचा सामना राबोडी स्टॅलियन विरुद्ध आर्य मराठा. बोथ द कॅप्टन प्लीज अटेंड द कॉमेंट्री बॉक्स फॉर द टॉस. आर्य मराठा विरुद्ध राबोडी स्टॅलियन. यानंतरचा सामना 48 धावांचं आव्हान आहे. गोलंदाजी बघूया. गोलंदाजीचं पृथक्करण बघूया. कोणी किती गोलंदाजी केली
डी आर टायगर कडनं मनोज याचं गोलंदाजीचं पृथक्करण. एक षटक. एक आहे 5 मिनिटांमध्ये टाकलेलं मनोज याचं एक षटक. अरे बॉलरचे अनालिसिस दे ना आधी. मनोज एक षटक एकही निर्धाव नाही. 6 धावा 1 गडी बाद. मल्लू एक षटक 6 धावा 2 गडी बाद. रवी 2 षटक 12 धावा एकही विकेट नाही. पंकज 1 षटक आणि 22 धावा सर्वात महागडे षटक. एकूण धावसंख्या 47. विजयाचं आव्हान 48 धावांचं. हे बॉलिंग अनालिसिस होतं. आमच्या स्कोरर्स आम्हाला सांगतायत. रावड़ी स्टैलियन कैप्टन. रावड़ी स्टैलियंस कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा टॉस के लिए आना है. आर्या मराठा कैप्टन. आर्या मराठा कैप्टन अरुण पारचा प्लीज टॉस के लिए आ जाए ताबड़तोड़. प्लीज दोन्ही कॅप्टन राबोडी स्टॅलियन आणि आर्य मराठा कॅप्टन प्लीज कम द टॉस इमिजिएटली. आज 5 मिनिटांमध्ये 5 षटकांमध्ये एकदाच टीम मीटिंग होईल याची नोंद घ्या. जर चुकून जास्त वेळ तुम्ही मैदानात चर्चेसाठी खर्च केलात तर 3 धावांची पेनल्टी आपल्याला लागू शकते. याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यावी. आर्या मराठा कैप्टन प्लीज बी फास्ट गाइज. आर्या मराठा कैप्टन आपको टॉस के लिए आमंत्रित किया जा रहा है. आर्या मराठा प्लीज अपने कप्तान को भेजे. फरमान अपने कैप्टन को भेज दे प्लीज. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करतोय तो डी.आर. टायगर्सचा संघ. त्यांच्या समोर उभा ठाकलाय तो पी.एस. रॉयल चा संघ. हा लेग ब्रेक. पहिला चेंडू सुंदर टप्पा उजव्या यष्टीच्या बाहेर. अमरोज एक वेगवान गोलंदाज. नक्कीच ठाणे शहरातील महागिरी कोळवाडा इथे राहणारा हा युवक आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळून आलेला आहे. त्यामध्ये त्याकडे अनुभव दांडगाय. 20-25 फॉलांचा रन लांब पल्ल्याचा. ओ हा
अप्रतिम सुंदर एक्स्ट्रा एफर्ट. काय एफर्ट आहे. षटकाराचं रूपांतर फक्त 1 धावेमध्ये, षटकाराचं रूपांतर 1 धावेमध्ये केलंय. काय सुंदर क्षेत्ररक्षण. खरंच जरा मागे दर्शक उभे आहेत, त्यांनी टाळ्या मारल्या पाहिजेत. एवढा चांगला इफर्ट आहे हा. अप्रतिम. आर्या मराठा कैप्टन, दिस इज द लास्ट कॉल फॉर यू. अंतिम और आखिरी बार आपको टॉस के लिए आमंत्रित किया जा रहा है. यावेळी क्लास दॅट्स अ मार्बल शॉट. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द TPL. ऑफ साइडला इन अँड आउट शॉट, इनसाइड आउट ओव्हर द कव्हर फॉर बिग 6. राहुल द्रविड किंवा विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांनीच हे फटके खेळावेत. ऑफ साइडचा चेंडू इनसाइड आउट, लेग साइडला येऊन कव्हरच्या डोक्यावरनं षटकार मारणं. काय शॉट आहे. इट्स नॉट इझी टू प्ले. 100 मधून 1 फटका सरस ठरतो आणि हा फटका तर नेत्रदीपक. काय शॉट आहे. टायमिंग आणि प्लेसमेंट लाजवाब. अॅम्ब्रोस सारख्या वेगवान गोलंदाजाला हा फटका खेळणं हे मोठं वैशिष्ट्य आहे. हो, काय कमबॅक करतोय गोलंदाज. सुंदर चेंडू उजव्या शेडू सरळ वेगवान निघतोय चेंडू. फलंदाजाचा बचाव भेदत यष्टकीच्या हातामध्ये चेंडू सुखरूप. कोण बॅट्समन तिकडे. कुठला रे. अरे काय आहे. आम्हाला जवळून कळल्यावर तो कोण येतो. हा टप्प्याचा उजव्या ठिच्या बाहेरचा चेंडू. फलंदाज मोठा स्क्वेअर कट करण्याच्या नादामध्ये चुकतायत, परंतु चेंडूवरची आतली कड लागून चेंडू येतो तो पॉइंटच्या क्षेत्रात. 1 धाव फलंदाज आरामात पूर्ण करतायत. स्ट्राईक रोटेट करतायत आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावलकावर बिनबाद 8 धावा. ज्याच्यामध्ये एक सुंदर षटकार आहे. अॅम्ब्रोस म्हणत आहे ना मिन्नत. यावेळी शॉर्ट आर्म पूल खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने फलंदाज चकवलं. स्पीडमुळे बीट झाले आणि याबरोबर षटक पूर्ण. 1 षटक पूर्ण. धावसंख्या बिनबाद 8. लक्ष आहे ते किती ग 48 धावांचं. आता बरोबर 40 धावा हव्यात येणाऱ्या 4 षटकांमध्ये. म्हणजे 4 षटकात 10 धावांची सरासरी. शेवटचा टाइम आहे टीम मीटिंग साठी. यानंतर एकत्र आपण टीम मीटिंग करू शकत नाही. मिन्नत आणि तळाकेबंद सुशील कुमार. काय शॉट आहे आज. खरंच ऍक्शन रिप्ले बघावा बार लगातार. असा शॉट फार कमी पाहायला मिळतो. क्लासिक शॉट. हा शॉट स्पिनरला खेळला जातो. स्पिनरला, हा पेस बॉलरला खेळला. प्लीज आर्या मराठा कॅप्टन, शेवटचा पुकारा. जर आपण आला नाहीत तर आम्ही काय करू. आर्या मराठा लास्ट चान्स. प्लीज कम ऑन द टॉस इमिजिएटली. कॅप्टन अरुण आणि टीम ओनर विशाल राणे प्लीज. कुठे Arya Maratha captain, please contact immediately to our commentary box. Otherwise, owner Honorable Vishal Rane, please contact immediately. पुन्हा एकदा शेवटचा पुकारा फिल्डिंग युनिटच्या कॅप्टनसाठी. जर परत आपण वेळ गेला फॉर द फिल्डिंग ॲडजस्टमेंट अँड डिस्कशन, देन द पेनल्टी विल बी रेज. आर्या मराठा रावडी शैलींचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. आर्या मराठा, आम्ही आपली वाट बघतोय, कृपया लवकर. दुसरे षटक सचिन. हेलो आर्या मराठा, दिस इज द लास्ट कॉल फॉर यू. अंतिम और आखिरी बार आपको टॉस के लिए आमंत्रित किया जा रहा है, नहीं तो फिर राबोड़ी की टीम को विन दिया जाएगा.
ये चीज ध्यान में रखिए, दिस इज द लास्ट कॉल फॉर यू। अंतिम और आखिरी बार आपको कॉल दिया जा रहा है। अगर आपके कप्तान 5 मिनट में नहीं आते हैं तो आपको इस प्रतियोगिता से बाहर की तरफ किया जाएगा। टॉस दिया जाएगा। चलिए सचिन, सचिन हा खेळाडू जो आहे तो हा सुद्धा मागील कोवळा इथे राहणारा केसीसी संघाकडून खेळणारा खेळाडू। ओ व्हाट अ कॅच, गुड टेकिंग बाय द विकेट कीपर। बाहेरची काढ लागली आणि यष्टीरक्षकांनी सुंदर झेल जवळ उभा आहे, त्यामुळे हा अवघड झेल होता आणि मिनात तंबूत परततोय। दिनेश कर्डी एंड श्री 11, श्री वॉरियर्स। वेंकट, वेंकट विदियार प्लीज कॉन्टॅक्ट इमिजिएटली कॉमेंट्री बॉक्स। वेंकट, आज 9 सामने आहेत आणि क्रिकेट रसिकांना ठाणा प्रीमियर लीगची फायनल बघायची आहे नक्कीच, कारण आज कळेल ठाणा का चॅम्पियन कोण। फार सुंदर आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं, फार चांगली कल्पना आणि विचार या तरुण मुलांच्या मध्ये आणि त्यांनी केलेला हा क्रिकेटचा सुंदर एक आलेख, एक नकाशा ज्याच्यामध्ये रंग भरतायत क्रिकेटपटू आपल्या खेळाने। सचिन फार सुंदर गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू केसीसी संघाचा। समोर जातोय नवीन फलंदाज अजय, मॅन फ्रॉम वाघबीळ। वाघबीळ संघाचा हा तडाखेबंद फलंदाज समोर जातोय, त्याच्यासाठी एक पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ उजव्या बाजूला ऑफ साइडला। श्री वॉरियर्स यावेळी वर्सेस दिनेश फाइटर खर्डी, दोनों ही टीम के कैप्टन, आपको टॉस के लिए आमंत्रित किया जा रहा है। सुंदर चेंडू वळवलाय, मनगटाची नजाकत, लवचिकपणा आणि चेंडू वळवत आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धावेसाठी। धावसंख्या 9, 10 माफ करा। सचिन पुन्हा एकदा फलंदाज तयार नाही आहेत। यष्टीरक्षकांचं कौतुक केलं पाहिजे, यष्ट्यांच्या एकदम जवळ उभे आहेत आणि यष्टीरक्षक हा एक उत्कृष्ट खेळाडू असतो, तो फिल्डिंग युनिट ची लीड करू शकतो। काय शॉट आहे, क्लासिकल शॉट, मिड विकेटच्या डोक्यावरनं। फक्त खेळाडू दर्शक म्हणून उभे राहिलेत, चेंडू सीमापार षटकार। धावसंख्या वेगाने वाढते 16। या षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या 16 धावा। थोडा आकुट होता चेंडू, हा उद्याशीच्या बाहेर टॅप केलाय, पॉइंटला एकच धाव। आनंद आहे तिकडे, आनंद पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, हा सुद्धा केसीसी संघाचा खेळाडू आहे। धावसंख्या 17। ओ हवेत आरामात नंदू मिड विकेटच्या क्षेत्रात काय उभा, हातात आरामात झेल, 2 गडी बाद। 17 वर पडलेला हा खतरा आणि नवीन फलंदाज फलंदाजीसाठी उतरतोय मनोज पवार, डीआर टायगरचा हा कर्णधार। सुशील याची जागा घेतोय।
आर्य मराठा यस एक मिनिट एक मिनिट मनोज ओके दोन षटका पूर्ण धावसंख्या दाबळकावर 17 धावा दोन आता हव्यात 18 चेंडू आणि 31 धावा सतरा चेंडू शिल्लक 31 धावांची आवश्यकता ओह क्लासिकल शॉट दोन धावा तर निश्चितच 16-29 चा सामना हो चेंडू पैसे आतलीकडे लागून पंचांचा इशारा लेग बायचा माफ करा श्री वॉरियर्स कैप्टन एंड डीआर दिनेश करी दिनेश फाइटर खर्टी की टीम के कैप्टन और श्री वॉरियर्स कैप्टन आपको टॉस के लिए आना है जावेद शेख प्लीज टॉस के लिए आ जाए उसी तरीके से बंटी आपको भी टॉस के लिए आना है 1 रन यस डिक्लेअर बाय द स्वप्नील सर आता बघूया इक्वेशन काय 15 चेंडू शिल्लक 27 धावांची
14 ना, आता 14 बॉल ना, किती आता रन काढली का? डॉट डिलिव्हरी, शतक पूर्ण, 12 चेंडू शिल्लक. स्कोर काय झाला? दिनेश फाइटर खर्टी की टीम के कैप्टन, आपको टॉस के लिए आमंत्रित किया जा रहा है. दिनेश खर्टी फाइटर बंटी, आपको टॉस के लिए आना ताबड़तोड़. नाही गेला ना एक पण. हा सर गेला ना. 12 बॉल 28 चेहरे का 28. हे मॉन्टी चारच गेले ना. इकडे 12 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष्य. षटकामागे हवे आहेत बरोबर आपल्याला 13 ते 14 धावा, तरच सामना खिशामध्ये घेऊ शकतात DR टायगर्स. टी शर्ट घातले का त्यांनी? वरती जरा बसस्थान पण व्हावं, मेगा गोंधळे. पुढे कोणी जायचं नाहीये. 12 चेंडू 27 धावांचं लक्ष. मनोज पवार स्ट्राईक रेटला, गोलंदाज आहे तो भीम, कळवाचा समशेरचा खेळाडू भीम. ओ उत्तुंग फटका आणि हा पॅरेलल षटकार. काय शॉट आहे, पॅरेलल षटकार. आता 18 चेंडू, माफ करा 11 चेंडू आणि 21 धावा. 11-21 चा सामना. आलेत ना ते काय दिल्ली शिवाय लोचे आहे ना. सवय नव्हती, आता सवय लागली. नियम फार चांगले आहेत. 11-21 चा सामना. चंदनवाडीचा हा रहिवाशी साई स्पोर्ट्सचा खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये. समोर आहे भीम, समशेर कळवा या संघातला गोलंदाज. ओ बिग ब्लो, क्लासिकल शॉट. 10 चेंडू 15 धावा, लगातार बार षटकार. MH04 FW 5707 MH04 5707 हे DCP ऑफिस समोर गाडी कृपया पार्क करू नका. सहा 10-15 चा सामना. 10 चेंडू शिल्लक, 15 धावा. यावेळी लॉंगॉनच्या क्षेत्रात 1 धाव, एका धावावर समाधान. 9 चेंडू 14 धावा असं समीकरण. अमरोजचं एक षटक बाकी आहे का बघूया. कुठलं षटक बाकी आहे ते शेवट षटक घेऊन येतोय गोलंदाज. अजून भरत आहे आणि भीम याच्यावर अटॅक केला जातोय. आक्रमण भीमवर केलं जात आहे.
नाव भीम म्हणून तर म्हणतात. सुंदर फलंदाजी मनोज पवारची. समोर साथ देतोय ओ, आणि हा सुंदर झेल अँब्रोजच्या हातात, मिडॉनच्या क्षेत्रात, लॉंगॉनच्या क्षेत्रात स्ट्राईक बदललाय. भीमला यश मिळतंय आणि आता उतरतोय तो वाघबीळचा तडाखेबंद फलंदाज पंकज. 2 चेंडू 12 असो का 6 चेंडू 36 धावा असो, या फलंदाजावर कर्णधार विश्वास ठेवू शकतो असा हा फलंदाज पंकज, वाघबीळचा कुणाल स्पोर्ट्सचा हा खेळाडू. दोन्ही खतरनाक फलंदाज मैदानात. ही जमेची बाजू डिया टायगर साठी. त्यांचे तडाखेबंद फलंदाज आठ चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. 8 गेंद और 14 रन. भीम ओ, आणि धावचीचा संभव आणि बाद. मनोज पवार धावचीच्या रूपात. चांगला प्रयास. जयू आणि मनोज पवार यांची छोटीसी चलिए परंतु आकर्षक फलंदाजी. थैंक यू बंटी सर. टॉस होने जा रहा है. टॉस का कॉल बंटी ने जीता है टॉस. दिनेश फाइटर खड़ी की टीम ने पहले क्या करना चाहेंगे? फील्डिंग करने का निर्णय लिया है. कितने रनों पर रोकने की कोशिश करेंगे? इस प्रतियोगिता की सबसे स्ट्रांग टीम श्री वॉरियर्स के सामने आपका मुकाबला है. 40-45. 40 से 45 रन. इस बार कुछ टीम में फेरबदल किया है आपने? नहीं. बिल्कुल है. थैंक यू, धन्यवाद. दोनों ही टीमों को बेस्ट ऑफ लक. और चलते हैं मैच की तरफ रुक करते हैं. काफी इंटरेस्टिंग मुकाबला जारी है. विकेटों के बीच में रनों की खोज में यहां पर डीआर टाइगर्स नजर आती हुई. ओवर टू कमेंट्री बॉक्स. मनोज पवार की छोटी सी लेकिन आकर्षक इनिंग जो थी, छोटी गेंदों में उन्होंने जो अपने टीम को लाकर खड़ा कर दिया है उस जगह पर जहां से टीम जीतने की सोच भी सकती है, क्योंकि अब रन और गेंद के बीच फासला बहुत कम है. एक बड़ा शॉट डिया टाइगर को मैच के अंदर ला सकता है. और पंकज जैसा बल्लेबाज, वाघबीळ का ये शेर कहा जाता है इसे, बैकफुट पर अगर सीधा सिक्सर मारना ये तो आम आदमी की तो बात है ही नहीं, लेकिन इसके अंदर जो भुजाओं में, बाजुओं में जो ताकत है, वो ताकत और टाइमिंग का ये बहुत ही बड़ा धनी है और बड़े शॉट कभी भी खेल सकते हैं. और इस वक्त पर भीम रनअप शॉट करते हुए, क्या बात है, चेंजेस करते हुए कुछ अलग करना चाहते हैं. शॉर्ट रनअप के साथ पंकज के लिए कुछ अलग सा सुझाव, एक अलग रणनीति. वापस एक बार डिस्कशन, फिर डिस्कशन. जरूर नसीहत देते हुए भरत लोहार अपना अनुभव उनको बताते हुए किस ढंग से गेंदबाजी करनी है पंकज को. बिग 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 सिक्सर. आम्ही सांगितलंच होतं याच्याकडे ताकद आहे, ताकद आणि टायमिंग. काय शॉट आहे. आता बघूया धावसंख्या काय ती. 6 चेंडू आणि 8 धावा. 3 षटकानंतर धावसंख्या काय होती आपण बघूया. 21 होती आणि आता धावसंख्या आहे ती 40, म्हणजे 19 धावा. एक मिनिट. अंपायर्स कॅन द बॉटल. सहा चेंडू आणि 8 धावा. मनोज पवार यांनी जी सुरुवात केली होती त्याच्यावर आता कळस चढवायचं काम
पंकज करतोय. अजून रवी बाकी आहे. चांगले फलंदाज खाली खेळायचे आहेत अष्टपैलू. त्यामुळे विजय दृष्टीपथात आहे आणि मेघा गोंधळे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. ओनर जे असतात ना आणि आयकॉन प्लेअर ते हसले का संघ हसला. पंकज काय फलंदाज आहे. मजबूत बांधा आणि मजबूत इरादाचा हा खेळाडू. फक्त शरीर मजबूत नसावं, तुमचे इरादे बुलंद असावेत. कुठल्याही क्षणी तलाखेबंद फलंदाजी करावी. मग तो संघ हरो का जिंको, दर्शकांची मनं जी जिंकतात ते खरे फलंदाज. चलते मैच की ओर. 6 गेंदों में चाहिए 8 रन. अभी भी मुकाबला दोनों तरफ 50-50 है क्योंकि गेंदबाजी के रूप में आ रहे हैं ठाणे के मशहूर गेंदबाज वर्तक नगर के बाशिंदे. वर्तक नगर वन साइड का ये खिलाड़ी. कौन टाकतोय? महेश भालेराव आप देख सकते हैं विकेट कीपर के रूप में है. महेश उर्फमाया और ये गेंदबाज भरत लोहार, ये दोनों एक इस टीम में खेलते हैं. बिल्कुल बंटी सर, एक टफ एनकाउंटर चालू है. जो भी टीम जीत हासिल करेगी वो अगले दौर में पहुंचेगी और जो टीम इस प्रतियोगिता से पराजित होगी यानी वो सीधा घर पे. क्या बात है. करो या मरो, डू और डाई के मैच. 6 गेंद 8 रन भरत मेहर के सामने. ये अच्छी गेंद थी, कारपेट के सारे खेल दिया था और ऑन साइड पर एक ही रन 2 रन के लिए निकले. हो. 2 रन, लेकिन ये रन रिस्की था, काफी रिस्की रन था. भरत मेहर ने बहुत अच्छा प्रयास किया था, नो डाउट. और अच्छा थ्रो भी कहा जाएगा नंदू का. पैरेलल थ्रो था, अच्छा थ्रो था, नो डाउट. भरत मेहर सराहना करते हुए नंदू की. अगर विकेट नहीं मिली लेकिन प्रयास अच्छा होता है. प्रयास, कोशिश रंग लाती है. कोशिश करना चाहिए. 5 गेंद 6 रन. ये फिनिश. और ये सेलिब्रेशन देखिए, डीआर टाइगर क्वालिफाइंग करते हुए मैच को. और सेलिब्रेशन, उठाना, चूमना, झूमना, प्यार की झप्पी, प्यार की पप्पी, सब कुछ. अब व्हाट अ मैच दैट इज. हक है उनको सेलिब्रेट